ना मला तर काय कळत नाही. म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद. ते सांगत होते की 2 काँग्रेसमध्ये भांडण होती, मग आमच्यावर त्यांनी गंभीररित्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे. म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. तुम्ही भाजपबरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. मग तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. तुम्हाला वाटतं कारवाई केली पाहिजे? कारण म्हणजे कल्याण नाही, कारवाई करायची नाही करायची हा त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही. पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. ठीक आहे. आणि हे कोणी घडवून आणलं हे लोकांना माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात होता, कुठल्या उबाटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं, हे सगळं घडवून आणलं. एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे पण बघावं लागेल चंद्रपूरच्या बाबतीत.